नमस्कार. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. जर तुम्हालाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे नाही आले तर तुमचाही फॉर्म होऊ शकतो आहे रद्द. भारत सरकारने ही माहिती आता GR मध्ये अपलोड केलेली आहे आणि हा GR पूर्ण खरा आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी काही चुका केल्यामुळे त्यांचाही फॉर्म जो आहे तो रद्द करण्यात आला आहे. पण त्या चुका काय आणि तुम्ही परत तुमचा फॉर्म दुरुस्त कसा करू शकता तर चला मी तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रभरात एक लोकप्रिय योजना ठरली आहे. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 टप्प्यांमध्ये लाखो महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु आता महिला या योजनेच्या 3ऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि सरकारकडून लवकरच या योजनेचा 3रा टप्पा जो आहे तो पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आणि अजूनही जर तुमच्या बँकेमध्ये पैसे आले नसतील तर तुम्ही 28, 29, 30 या 3 दिवसांची वाट पहा आणि जर नंतर नाही आले तर तुमचाही मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म जो आहे तो रद्द करण्यात आला आहे असे समजून जा. त्यानंतर काय करावे लागेल त्याच्यावरती उपाय काय मी ते सर्व तुम्हाला सांगेन, पण आताच तुम्हाला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. परंतु या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाखोंच्या संख्येने अपात्र झालेला आहे. तर आज आपण अपात्र झालेल्या महिला अर्ज करू शकता का आणि त्याचप्रमाणे या योजनेचा 3रा हप्ता कधी मिळणार आहे. अर्ज मंजूर पण आतापर्यंत 1 रुपया मिळाला नाही. अशा संबंधित पूर्ण माहिती लाडकी बहीण योजना 3rd इन्स्टॉलमेंट आपण पुढे सविस्तर पाहूया. आणि सर्वात महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे की तुम्ही तुमचा फॉर्म डबल भरू नये, नाहीतर तुमच्या सरकारी कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत तुमच्या कानावर एक माहिती तर पडलीच असेल. एक पुरुषांनी त्याच्या बायकोचे 30 फॉर्म भरले पण त्याच्यातले 27 फॉर्म जे आहे ते अप्रूव्ह पण झाले. त्यामुळे तुम्ही जास्त फॉर्म भरू नका. जो तुमचा एक फॉर्म आहे त्यालाच नीटरित्या अपडेट करून घ्या. आणि यापुढली एक प्रॉब्लेम जो आहे तो जर तुमचा फॉर्म सर्व नीट आहे व तुमच्या बँकेमध्ये अजूनही पैसे नाही आले तर तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या. तर चला बोलूया पुढल्या पॉइंटकडे. नाशिक जिल्ह्यात 50,000 महिला अपात्र. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता लवकरच सरकार जमा करणार आहे. या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत 14,17,252 अर्ज सादर झालेले आहेत. त्यामधून पडताळणी केल्यानंतर 13,66,664 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजेच की त्याच्यामधले 50,558 महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहे. आणि या 13,66,000 महिलांमधले तर 66,000 महिलांना तर पैसे पण अजून आलेच नाही. आणि त्याचं मोठं कारण फक्त एकच आहे की तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक नाहीये. म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की एका जिल्ह्यामधून 14,17,252 अर्ज भरण्यात आले होते. तर तुम्ही पाहू शकता तर महाराष्ट्रामध्ये किती फॉर्म भरले असतील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 कोटीपेक्षा जास्तही फॉर्म भरण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करताना तालुकास्तरीय समिती मार्फत करण्यात आलेली आहे. त्यामधील 50,558 महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत. अशा सर्व महिलांना महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा अर्ज सादर करण्याची संधी लवकरच देणार आहे. ज्या लाडक्या बहिणींचा जो फॉर्म आहे तो डिसअप्रूव्ह झालेला आहे त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी लवकरच मिळणार आहे. किंवा जर तुमच्या बँकेमध्ये अजूनही पैसे आले नसतील तर तुम्ही पुन्हा एकदा हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. लाडकी बहीण 3rd किस्त बहिणींचे 4,500 रुपये विसरा जर हे काम केलं नसेल तर. हा ही व्हिडिओ मी लवकरच युट्यूबवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर सेट करा, कारण मी जसा व्हिडिओ अपलोड करेन तसाच तो तुमच्यापाशी पोहोचून जाईल. 1,43,000 खाते आधार लिंक नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1,43,000 खाते आधार लिंक नसल्याने अर्ज मंजूर असताना पण महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामधील अनेक महिलांनी आता बँक शाखेमध्ये जाऊन खाते आधार लिंक केलेले आहे. त्यासाठी अविरित महिलांना आपले खाते तत्काळ आधार लिंक करून घ्यावे, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत होतो की तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. ज्यांनी केलं असेल त्यांना आतापर्यंत पैसे येऊन गेले असतील. मी जे सांगतो ते खरंच होतं. जर तुम्हाला विश्वास असत नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. 3रा हप्ता महाराष्ट्र सरकार या दिवशी करणार जमा. महाराष्ट्र सरकारने लाखो पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मिळून 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे. आणि आता महिलांच्या या योजनेच्या 3ऱ्या हप्त्याची अशा सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकार येत्या 28, 29, 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये योजनेचा 3रा हप्ता जमा करणार आहे. आज 23 तारीख आहे आणि जर तुम्ही अजूनही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल तर आता जाऊन करून घ्या. आणि जर तुम्ही अजूनही केलं नसेल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे येणार नाही. आणि ज्यांचं खातं आतापर्यंत नीट आहे त्यांना या खात्याचे पैसे मिळून गेलेले आहे. तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर मला काही लाडक्या बहिणींनी कॉमेंट्स केल्या होत्या. तुम्ही या स्क्रीनवर तुम्ही कॉमेंट्स पाहू शकता. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.